अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला। भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी तब्बल 390 मतं मिळवत विजयाची हॅट्रिक साधली। विशेष म्हणजे काँग्रेसला या निवडणुकीत एकही मत मिळालं नाही, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना 31 मतांवर समाधान मानावं लागलं। निकालानंतर आता काँग्रेस आणि एमआयएमवर आरोप प्रत्यारोपांची जोरदार फटकेबाजी सुरू झाली आहे। अमरावतीची जागा भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी अपेक्षेप्रमाणे सहज राखली। तब्बल 390 मतं मिळवत तिसऱ्यांदा एकहाती विजय मिळवला। अमरावतीच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून ड्रामा खच्चून भरला होता। काँग्रेसनं हट्टानं उमेदवार तर दिला, पण तो उमेदवारच आजारी पडून दवाखान्यात भरती झाला। काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांना एकही मत मिळालं नाही। प्रवीण पोटेंनी हॅट्रिक साधली। काँग्रेसने आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांचा मतदार, त्यांचा जो उमेदवार आहे हा रिंगणातून बाहेरच गेला नव्हता, तरी सुद्धा काँग्रेसने त्याला मतं देऊ दिले नाही। हा तर आत्मपरीक्षणाचा कार्यक्रम आहे। ऍक्च्युअली त्यांनी विचार केला पाहिजे की एक सुद्धा मत ते काँग्रेसला देऊ शकले नाही आणि उलटे मतं थांबवून ठेवले। महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा त्यांनी हे केला, अपमान केला। सातत्याने 2012 पासून सगळ्या नगरसेवकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, सगळ्यांचे रिलेशन्स आहे, फॅमिली मेंबर्स म्हणून मी ते मला ट्रीट करतात, मी त्यांना ट्रीट करतो, त्यामुळे हा माझा विजय आहे। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये एकूण 427 नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला होता। त्यापैकी 6 मतं अवैध ठरली। 421 वैध मतांपैकी विजयासाठी 211 मतांचा जादुई आकडा आवश्यक होता। पोटेंना 390 मतं मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांना 31 मतं मिळाली। एकूण मतदान 427, अवैध मतं 6, वैध मतं 421, विजयासाठी आवश्यक 211। प्रवीण पोटे भाजप 390 मतं, निलेश विश्वकर्मा वंचित 31 मतं, हर्षजित देशमुख काँग्रेस 0 मत। काँग्रेस उमेदवार नामांकन भरल्यानंतर त्यांनी थेट रुग्णालयातूनच एक व्हिडिओ प्रसारित केला आणि डिजिटल माध्यमातून प्रचार करणार असल्याचं सांगितलं होतं। मतदानाच्या अगोदरच्या दिवशीपर्यंत हे उमेदवार आपल्या अमरावतीमध्ये दाखल झाले नसल्यामुळे काँग्रेसमध्ये अनेक गोष्टींवरती संभ्रम निर्माण झालेला होता। एकंदरीत या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर मतदानाच्या दिवशी काँग्रेसकडनं एक व्हीप जारी करण्यात आलेला होता, ज्यामध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी मतदान करू नये अशा पद्धतीच्या सूचना जाहीर करण्यात आलेल्या होत्या। मात्र या निवडणुकीमध्ये काँग्रेस नगरसेवकांनी देखील मतदानाचा अधिकार बजावल्याचं समोर आलेलं आहे आणि याचा थेट फायदा हा भाजप उमेदवार प्रवीण पोटे यांना झाल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। दरम्यान पराभवाच्या नंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी काँग्रेस आणि एमआयएमवर थेट निशाणा साधला। भाजपा विरोधी भूमिका घेणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकांनी भाजपला मतदान केल्याचाही दावा विश्वकर्मा यांनी केलाय। काँग्रेसनं पाठिंबा दिला आणि आजची आता 22 तारीख आली की त्यांना आपण म्हणजे सर्व नेत्यांना बोललो, भेटलो। 4 तारखेला जेव्हा फॉर्म भरला त्या दिवशी पण आम्ही सांगितलं की काँग्रेसचा उमेदवार हा राहणार नाही, पडून जाणार। किरीट सोमय्या जेवढं एमआयएमनं ताकदीने लढले, म्हणजे जे अनिल बोंडे एकदम बोलतात आणि मुस्लिम लोक त्यांच्या त्या वक्तव्याला घेऊन सातत्यानं विरोध दर्शवतात, तेच बूथवर बाहेर बसले होते। त्यांच्या समोर जाऊन एमआयएम जर मत करत आहे भाजपला, पैसे येत जात राहतील। निवडणुकीत पैशाचा जो भरमसार वापर झाला त्याच्याशी मत नाही, पण तुम्ही ज्या लोकांना विश्वास देऊन निवडून आलात त्यांच्याशी तुम्ही धोका करतायत, हा फार मोठा चुकीचा आहे। अमरावतीच्या या निकालानं भाजपाचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बळ पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।